यामध्ये एक गुहा आहे. काही लोक तिथे साखळदंडाने बांधलेले आहेत. ते फक्त समोरच्या भिंतीकडे बघू शकतात. त्यांच्या मागे एक मोठा अग्नी जळत आहे. त्या अग्नी आणि कैद्यांच्या मध्ये काही लोक पुतळे घेऊन जातात आणि याचा परिणाम भिंतीवर त्या पुतळ्यांच्या सावल्या पडतात. कैदी जन्मभर त्या सावल्या पाहतात. त्यांच्यासाठी त्या सावल्या सत्य आहेत. त्यातला एक कैदी साखळदंडातून मुक्त होतो आणि गुहेच्या बाहेर पडतो. सुरुवातीला त्याला बाहेरच्या सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांसमोर अंधारी येते. त्याला वेदना होतात, कारण त्याने आतापर्यंत गुहेतला अंधारच पाहिलेला होता. बाहेर आल्यानंतर त्याला समजते की गुहेतील सावल्या खऱ्या नव्हत्या. बाहेरचं झाड, नदी, सूर्य हे खरे आहेत. तो कैदी गुहेत परत जातो. त्या मित्रांना सांगतो की आपण जे पाहतोय ते सत्य नाही. बाहेर खरे जग आहे. पण इतर कैदी त्याला वेड्यात काढतात, कारण त्यांना फक्त सावल्याच माहीत असतात. त्यांना गुहेची सवय झालेली असते. हे होतं गुहेचं उदाहरण. या रूपकाचा उदाहरणाचा अर्थ काय आहे ते बघूया. या ठिकाणी गुहा हे एक भौतिक जग आहे. कैदी हे आपण सामान्य माणूस आहोत. सावल्या या आपल्या इंद्रियांना दिसणारे ज्ञान आहे. गुहेबाहेरचं जग हे या ठिकाणी कल्पनांचं जग आहे. वर्ल्ड ऑफ आयडिया आहे. या उदाहरणात सूर्य हा सर्वोच्च फॉर्म आहे, म्हणजे फॉर्म ऑफ गुड, चांगुलपणाची कल्पना आहे. सुटलेला कैदी हा फिलॉसॉफर आहे, तत्वज्ञ आहे. प्लॅटो इथे सांगायचा प्रयत्न करतो की फिलॉसॉफरला कल्पना जगाचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. कारण आत्म्याच्या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे तत्वज्ञाकडे, फिलॉसॉफरकडे रिझन डोमिनेंट असतो. विवेकाचं वर्चस्व असतं. फिलॉसॉफरमध्ये विवेक शौर्य आणि वासनेवर राज्य करत असतो. या विवेकानेच कल्पना जगाला आपण जाणू शकतो. सामान्य माणूस या गुहेतील कैद्यासारखा आहे, जो भौतिक जगालाच सत्य मानतो. तत्वज्ञानी तो आहे जो गुहेबाहेर येऊन खऱ्या ज्ञानाचा शोध घेतो.